राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सतीश लोहारचा नमस्कार. मित्र हो, आपण सतत आंदोलने करीत आहात जुनी पेन्शन द्यावी, परंतु शासन त्याला प्रतिसाद देत नाही. यापूर्वी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी न्यायिक अधिकारी म्हणजे तालुका स्तरातील न्यायाधीश ते हायकोर्टापर्यंतचे उच्च न्यायालयापर्यंतचे सर्व न्यायाधीश यांना जुनी पेन्शन लागू करावी असे आदेश दिले. त्यावर शासन सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयात म्हटले की बाबा जर न्यायाधीशांना पेन्शन लागू केली तर राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी लागेल आणि त्याचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडेल, ते जमणार नाही. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली आणि त्या समितीने आपला अहवाल दिला की राज्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांना जे 2005 नंतर शासकीय सेवेत आलेले आहेत त्यांना पेन्शन लागू करावी. त्यामुळे राज्य शासनाने त्यांना पेन्शन लागू केली. तसेच आमदार खासदार यांना पण पेन्शन लागू केली जे करोडपती अरबपती आहेत अशा लोकांना. परंतु राज्य शासकीय कर्मचारी तळमळत असताना त्यांना ती पेन्शन दिलेली नाही. भारतीय राज्यघटनेचे कलम 14 असे सांगते की न्यायालयापुढे कायद्यापुढे सर्वजण समान आहेत, परंतु त्याचा विसर उच्च न्यायालयाला पण पडलेला आहे. तेच सर्वोच्च न्यायालयात आपण दाखवून देऊ की बाबा राज्यघटनेच्या कलम 14मध्ये आम्ही समानतेच्या अधिकारात येतो आणि आम्हाला पेन्शन द्यावी. त्याचप्रमाणे शासन म्हणत आहे की पैसे कमी आहेत. मी शासनाला यापूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे की पैसे किती कमी आहेत तेवढे सांगा, पेन्शनसाठी ते मी मिळवून देतो. तीच माहिती सर्वोच्च न्यायालयामध्ये मी पुराव्यानिशी दाखवून देतो की बाबा राज्य शासनाकडे या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने जर महसूल गोळा केला तर तो महसूल खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करता येईल. यासाठी आपण सर्वजण एकत्र या. त्याच्यासाठी आर्थिक तरतूद लागणार आहे, सर्वोच्च न्याय वकील लावावा लागणार आहे. आपण जर एकत्र आलात तर मी सर्वोच्च न्यायालयात हे पुराव्यानिशी दाखवून देतो की राज्य शासनाला पैसे कसे मिळतील आणि त्यातून आम्हाला पेन्शन कशी मिळेल. जर शासन म्हणत असेल की आम्हाला त्या पैशाची गरज नाही तर सर्वोच्च न्यायालय हे दाखवून देत आहेत जर शासनाला त्या पैशाची गरज नाही तर पेन्शन नाकारता येत नाही. त्यासाठी आपण पण सर्वोच्च न्यायालयाला एक समिती नेमण्यास लावू. त्यामध्ये सर्व पुरावे मी देतो की बाबा शासनाकडे लाखो कोटी रुपये जमा होतील आणि त्यातून आम्हाला पेन्शन मिळू शकते. जर आपण सहमत असाल तर हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त पाहावा आणि आपली संमती असेल तर आपण एकत्र या. मी पैसे कसे मिळतील हे आपणाला दाखवून देतो. एक दिवस आपण चर्चा घडू आणि ते पैसे कसे मिळतील हे मी पुराव्यानिशी दाखवतो आणि त्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करू आणि ज्याप्रमाणे राज्यातील न्यायाधीशांना पेन्शन लागू झालेली आहे त्याच पद्धतीने आपणाला पण पेन्शन लागू करून घेऊ. हे मी आपणाला खात्रीने सांगतो. धन्यवाद.